हॅलो नमस्कार. कुकिंग विथ रसिकामध्ये आज आपण मकर संक्रांत स्पेशल तिळाचे लाडू पाहणार आहोत. तर त्यासाठी मी अनपॉलिश तीळ घेतलेले आहेत 1/2 किलो आणि ते कढईमध्ये छान खरपूस कटकट असा आवाज येईपर्यंत मी परतून घेणार आहे. परतताना मध्यम गॅसवर आपल्याला हे सारखे परतत राहायचे आहे. त्याचा कलर चेंज व्हायला नको आहे आपल्याला. तर याप्रमाणे आपले तीळ भाजून झालेले आहेत. ते थंड करत एका पसरट भांड्यामध्ये ठेवलेले आहेत. त्यानंतर इथे मी 1/2 किलो शेंगदाणे घेतलेले आहेत आणि ते सतत हलवत व्यवस्थित खरपूस होईपर्यंत छान परतून घेतलेले आहेत. चांगले परतून झाल्यावर आपल्याला एका पातेल्यामध्ये हे थोडेसे थंड करून घ्यायचे आहेत, म्हणजे सहज सालं निघतात. आणि सालं साफ करून मी हे घेतलेले आहेत आणि एका पसरट वाटीने किंवा पेल्याच्या तळाने आपल्याला हे शेंगदाणे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. मिक्सरमध्ये लावले तर त्याची पावडर होऊन जाते आणि एकसारखे तुकडे आपल्याला मिळत नाहीत. तर त्यासाठी मी या पद्धतीने ते बारीक करून घेतलेले आहेत. तर शेंगदाणे आपले बारीक झालेले आहेत. तर एका कढईमध्ये 400 ग्रॅम चिक्कीचा गूळ बारीक करून घेतलेला आहे आणि पाकासाठी त्यामध्ये 1/2 कप एवढं पाणी मी घातलेलं आहे आणि याचा पाक करून घेणार आहे. गूळ आपलं चांगलं विरघळलेलं आहे. आता यामध्ये मी चिमूटभर मीठ घातलेलं आहे, यामुळे लाडवाला छान सुंदर टेस्ट येते. तर याप्रमाणे पाक आपला छान उकळून झालेला आहे आणि पाक झाला आहे हे समजण्यासाठी मी वाटीमध्ये पाण्यात 1-2 थेंब टाकलेले आहेत आणि ते सहज जवळ होऊन आपल्या हातात सुद्धा सहज गोळा होतो आहे. तर या स्टेजला आता मी 1 चमचा तूप घातलेला आहे आणि साधारण 1 ते पाऊण चमचा वेलची पूड घातलेली आहे आणि छान ढवळून झाल्यावर एका सुक्या खोबऱ्याच्या वाटीचे मी पातळ काप करून असे बारीक बारीक उभे असे तुकडे करून घेतलेले ते यामध्ये मी टाकलेले आहेत. त्यानंतर बारीक केलेले शेंगदाणे आणि भाजलेले तीळ घालून एकत्र एकजीव होईपर्यंत हे सर्व पाकामध्ये मिसळून घेतलेलं आहे. हे पूर्णपणे छान मिक्स झाल्यावर आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे करत असताना सुरुवातीला मी एक बाजूला पसरट भांड किंवा ताट ठेवलेलं आहे की जेणेकरून कढईमधलं सर्व मिश्रण मी एका वेळेस ते पसरट भांड्यात ओतून त्याचे लगेच लाडू वळायला घेतलेले आहेत. तर हे मिश्रण आपण ओतल्यावर कडेने ते जास्त पटपट सुकत जातं. तर मी कडेने थोडं थोडं मिश्रण काढून छान असे पटापट लाडू तयार केलेले आहेत. तुम्ही पाहू शकता छान आपले लाडू गरगरीत गोल तयार झालेले आहेत. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या मकर संक्रांतीला मी सांगितलेल्या पद्धतीत तुम्ही लाडू करून पहा आणि मला नक्की सांगा. तसेच लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय.